नाही ना. या 3 वर्षात विश्वास द्या. आता जुन्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं त्याची नोंद शोधायची गरजच काय. नवीन रेकॉर्ड शोधला ना तुम्ही स्वतः हैदराबादला जाऊन आणला. बरोबर. हैदराबाद घ्यायचे आपली कमिटी आता त्याच्यात तुम्ही जर जुने याच्यात लावता तुम्हाला जुनी याला बायपास म्हणतात मग. आता काहीतरी कारण सांगायचं आम्हाला की जुन्याच होत्या त्याशिवाय ह्या नवीन 58 लाख सापडल्या की 1012चे स्टेटमेंट मी जुने मीडियाचं काढायला सुरू करीन बापू. जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू आहे शिष्टमंडळाची आणि त्यावेळेला ते काहीतरी चर्चा करताना आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये एकतर कुणबी नोंदी याविषयी चर्चा होतीये. विखे पाटील, उदय सामंत, प्रसाद लाड या ठिकाणी उपस्थित आहे. शंभूराज देसाईंची सुद्धा जरांगेंसोबत चर्चा सुरू आहे आणि त्याच वेळेला थोड्याच वेळामध्ये ते पत्रकारांशी संवाद साधण्याची सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे 29 तारखेचा ज्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे जरांगे पाटलांनी त्यावर तोडगा निघणार का, किंवा ज्या पद्धतीने आता एक मोठं शिष्टमंडळ त्याच्यामध्ये 3-4 मंत्री आपल्याला दिसत आहेत आणि तेही कॅबिनेटमधले मंत्री आहेत, त्याच्यामुळे ते जेव्हा समजूत काढायला आलेले आहेत जरांगे पाटील यांच्याशी बोलायला आलेले आहेत त्यावेळेला जरांगेंचं समाधान होतं का आणि पुढे जे आंदोलन होणार आहे 29 तारखेला हे शब्द तुमच्यावर घेणे नाही तर रोसवाडी आजपासून लिहूनच आणलंय ना. 58 लाखाचा जो आहे त्याला तरी करावी लागेल. हे म्हणणार आहे 10 मला माहिती आहे काय म्हणणार आहे. हॅलो नमस्कार बोला साहेब काय होतं. नाही मी बोललो यांच्याशी 58 लाख नोंदीच्या संदर्भात. जुन्याच नोंदी आहेत पण नव्याने सापडल्यात ना. तुम्ही सापडिल्या बोला साहेब. युवराज साहेब आपण स्पीकरवर आहात. पाणी सोडून काय बोलत नाही असं नाही नाही बोलतो साहेब. हॅलो हा साहेब बोला. पुन्हा सांगा. जुना रेकॉर्ड कागदपत्रांची आपण एक सूची तयार केली. जसे जेल रेकॉर्ड एखाद्या माणसाची कुणबी किंवा मराठा कुणबी तर तो कागदपत्र आपण त्यांना उपलब्ध करून या जुन्या नोंदी तुम्ही नव्यानं शोधल्यात गठीत केल्यापासून तुम्हाला आपण ती एक उपलब्ध करून दिल्या आणि त्या लोकांना अवेलेबल आहेत की जेणेकरून एखाद्याला वाटतं की माझ्या वडिलांचं एक खरेदी पत्र झालं होतं आणि त्या खरेदी पत्रामध्ये माझी कुणबी मराठा नोंद आहे ती त्यांना इतके वर्ष सापडत नव्हतं. तुम्ही शोधून दिली नियमांमध्ये आणली आणि त्या दस्तऐवजामधल्या सगळ्या नोंदी जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या आपण त्या एकत्र करून वेबसाईट वरती आणलेल्या जेणेकरून लोकांना त्याचा फायदा होतो. आता ज्यांना एखादी नोंद हवी असेल त्यांनी वेबसाईट वरून घेईल. त्याने
त्याचा उतारा त्याला मिळतो, त्याच्यावरती ही सत्यप्रत आहे असं त्याच्यावरती नोंद केली जाते आणि त्याला दाखला मिळतो. असे अनेक दाखले लोकांना मिळून जातात. ओके, धन्यवाद सर. असं आहे. धन्यवाद. झालं मला क्लिअर, मला काय पाहिजे होतं. हा ठीक आहे सर. मी माझं क्लिअर करून घेतलं. तुम्ही 1986 लिहा, नाही 1972 लिहा, तुम्हाला काय लिहायचं मी माझं क्लिअर केलं. त्यांनी नवीन जुन्याच नोंदी पण नव्यानं 58 लाख शोधल्या. तुम्ही जे म्हणताय ना ही वाटप हे सगळं खोटं. नाही हे जुनं वाटप झालंय ना. त्याने मला जुन्याच कशाला आणले तर त्याने नवीन सांगितलं ना. आतापर्यंत काय दाखले दिले ते काही धरण्यास होण्यापेक्षा आतापर्यंत काय दुसऱ्याचं काय करायचं नव्हतं आम्हाला. मला बॅकग्राऊंड माहिती पाहिजे. हे तर ठीक आहे, याची कार्यवाही सुरू आहे ऑलरेडी. त्यांनी वेबसाईटवर दिलं. 58 लाख नोंदी त्यांनी नव्यानं शोधल्या, जुन्याच होत्या. पण जसं की आमची नोंद आहे पण आम्हाला माहित नव्हती, त्यांनी शोधून काढला रस्त्यावर. बरोबर. आणि आणि आपल्या हैदराबाद दिल्लीच्या तुमचं म्हणणं तसं नाहीये. इथं कागदात तसं म्हणणं नाहीये. कागदात तसं म्हणणं नाहीये. कागद आपल्याला काय करावं लागेल? 58 लाख नोंदी आपल्याला नाही. हा त्याचे 58 प्रमाणपत्र देऊन लाख टाका. त्याची प्रमाणपत्र Yes. जी दिली आहेत ती दिली आहेत, जी नाही दिली आहेत त्यांनी करावं. हा एवढा मुद्दा आहे. हा, हा, बरोबर. एकदम सोपं आहे. तसं सोप्या तेच पद्धतीत म्हणतोय मी रोज तेच म्हणतो. दिल्या पाहिजे तर ह्या पद्धतीने दिल्या पाहिजे. जिल्हा हॅलो. हा. नोंदणी आहे. जिल्हा ही जिल्हा न्याय नोंदी जिल्हा नोंद आहे. किंवा मला हा, साहेबांनी मंगलप्रभात लोड साहेबांनी शंभूराज साहेबांनी तिथं मुंबईत दिले. सामंत साहेब हा. हे updated आहे. updated आहे. हे आत्ताचं updated आहे. सामंत साहेब आपण हे याला सोप्या आत्ताचं पद्धतीत update करून करूया. तुम्ही हे 58 कशाला लाख करताय घोळ? नोंदींची यादी यांच्याकडे कोणाला आहे. घोळ नको. दादा ऐका ना, हा तो दादा बरोबर आहे. तो ही प्रति लई आपण आपलं बाजूला भाई. ठेवू. दादा ही ती जी बाजू- समाज खुश आहे ना की तुम्ही 58 लाख नोंदी दिल्यात आम्हाला आणि आम्ही म्हणतो याचे आम्हाला प्रमाणपत्र द्या. तुम्ही दिले आमच्या पोचून इथं 86 पासून दादा गेलं सोपं नाही. करतो. नाही, नाही, नाही. मी सोपं करतो आता ही बाजूला ठेवू. 58 लाख नोंदी आम्ही प्रमाणपत्र आम्हाला द्या. प्रमाणपत्र आहेत त्याच्यापैकी किती दिली गेली आणि राहिले देऊन टाका. राहिलेले देऊन टाका. बस. तुम्हाला जी 58 लाखची आम्ही पेन ड्राईव्ह दिली आहे, हार्ड डिस्क दिली नाही आहे, दिली. त्यात नाही म्हणजे ती देणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला बायफर्केट करून देतो. नाही, त्याच्यामध्ये पण मी आकडेवारी तुम्हाला सांगतो. इथं आहे 58,90,155 नोंदी आढळल्या. त्याच्यानंतर स्कॅनिंग जे झालेलं आहे ते 58,27,817 झाले. 58,26,869 जे आहे ते अपलोड झाले वेबसाईटवर. बरोबर. उर्वरित व्हायच्यात म्हणजे किती एक जास्तीत जास्त एक 7,000, 8,000, 10,000 नोंदी अपलोड व्हायच्या राहिल्या. त्याच्यामध्ये जात प्रमाणपत्र किती लोकांनी मागितलं तर 14,31,634 बरोबर आहे. आणि उरलेल्यांचा जो आता विषय आहे, आता आपण बरोबर 14 लाख मागितल्यानंतर प्रलंबित संख्या आहे 1,747 आणि नामंजूरची संख्या आहे 5,000. आता आपल्या याच्यामध्ये काय की 58 लाखामध्ये उरलेले जे आहे त्यांना प्रमाणपत्र द्यायचं. बरोबर, 14 लाख सोडून बरोबर ना. हा राहिलेले द्या. आपण विषयावर आलो. बावन्न पैसे टेस्ट केले, 22 लाख आम्ही वाटप केले. राहिलेले द्या. ही तिची यादी हा ही आजची अपडेटेड यादी. आजची update. आपण उदय सामंत साहेब आपण त्याला अजून इझिली करू. बाकीच्या लोकांना ग्रामपंचायत वाईज आपण ते पत्रक तेच लावू. सांगायचं ना. नाही, एक मी सांगतो त्याच्यात एकदम सोपं तुम्हाला. तुमच्याकडं तलाठी ग्रामसेवक यंत्रणा उभी, त्यांना फक्त सांगा ह्या 58 लाख नोंदी आहेत. उदाहरणार्थ तुमची सापडली तर अधिकाऱ्या सांगा तुमची सापडली तहसीलला जाऊन काढण्यात नको. तुम्ही जे 58 यादी लावा. यादी लावून टाका नाही तर सांगून आम्ही द्या म्हणतो ना. आम्ही ग्रामपंचायत यादीच लावून टाकू. एके दिवसात होतं ते काम, एके दिवसात. नाहीतर मग जिल्हा